नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर पहा, सीपी मुंबई पोलीस भरतीचा पहिला दिवस तर 13 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरती कॉन्स्टेबलचं ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालं. तर सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे होतं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय या ठिकाणी प्रोसेस आहे आणि या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. तर भरती कशा प्रकारे झाली, कोणत्या बॅचचं ग्राउंड कधीपर्यंत होत आहे, किती वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर थांबून ठेवलं जात आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सीपी मुंबई कॉन्स्टेबल भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला जी माहिती सांगणार आहे हे घाटकोपरची सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बॅचचं जर बघितलं तर सकाळी या ठिकाणी जे बॅच आहे, सकाळी एक 5 वाजताची बॅच आहे, सकाळी एक 7 वाजताची बॅच आहे आणि एक आहे या ठिकाणी 9 वाजताची. तर ह्या अशा 3 बॅच आहे. त्यानंतर दुपारच्या ज्या बॅच आहे तर त्या आहे, एक आहे 11 वाजताची, एक आहे या ठिकाणी जवळपास 2 वाजताची बहुतेक. तर अशा ज्या या ठिकाणी बॅच आहे. आता या ठिकाणी कसं आहे की सकाळी जे बॅच आहे तर सकाळी 2-3 बॅच अशा एकत्र येत आहे, ज्यांचं म्हणजे 9चा टाईम आहे किंवा 7चा टाईम आहे. तर हे मुलं काय आहे की सकाळी 4-5 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या जो टाईम आहे हॉल तिकीटवर, तर त्या टाईमवर सुद्धा जाऊ शकता आणि या ठिकाणी जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्या जात नाही. एकदम फास्टमध्ये या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी डॉक्युमेंटचं जर आपण बघितलं, डॉक्युमेंट कोणकोणते लागते कागदपत्र, तर तुम्हाला कागदपत्र फक्त हॉल तिकीट लागते, आधार कार्ड लागते आणि 2 फोटो, बस. बाकी या ठिकाणी काहीच लागत नाही विद्यार्थी मित्रांनो. 2च डॉक्युमेंट लागत आहे या ठिकाणी, हॉल तिकीट, आधार कार्ड आणि 2 फोटो, बस. एवढ्या याच्यातच होऊन जाते. ओरिजिनल डॉक्युमेंट आणायची काही गरज नाही या ठिकाणी. तर भरतीला येताना 1 दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी पोचा, जेणेकरून वेळेवर तुम्ही या ठिकाणी पोहोचणार आहे. तर जो तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे तर त्या टायमाच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागा, ठीक आहे. जर समजा सकाळी 5 वाजताचा रिपोर्टिंग टाईम असेल तर तुम्ही या ठिकाणी 4 किंवा 5 वाजतापासून रांगेमध्ये लागून जा, ठीक आहे. कारण की एकत्रित बॅचे या ठिकाणी मुलांचे घेत आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर या ठिकाणी काय होतं की सर्वात आधी मुलांना गेटच्या अंदर घेतला जात आहे. गेटच्या अंदर सर्वात अगोदर मुलांना बसून ठेवते त्या ठिकाणी थोडा वेळ. तर जे समोर मुलं आहे तर त्यांचं फक्त जे हॉल तिकीट आहे हे फक्त व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करत आहे. व्हेरिफिकेशन करताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनना जे समोर मुले असते तर त्या मुलांचा लवकर होते आणि जे मागं असले तर त्यांचा थोडा वेळ लागते, जास्त पण वेळ लागत नाही. जसं मागच्या वर्षी जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवत आहेत तसं या ठिकाणी मुलांना बसून ठेवत नाही आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत बसून ठेवत नाही आहे, कमी वेळपर्यंत, म्हणजे एकदम फास्ट प्रोसेस या ठिकाणी चालू आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे, उंची वगैरे होत आहे. उंचीमध्ये सुद्धा मुले काही बाहेर होत आहे. त्यानंतर छाती होत आहे त्या ठिकाणी. छातीमध्ये सुद्धा काही मुलं बाहेर होत आहे, कटत आहे. उंचीमध्ये मुलं कटत आहे, काही छातीमध्ये कटत आहे. आणि हे झाल्यानंतर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी आज होता, तर पहिला इव्हेंट सीपी मुंबईला जे 100 मीटर या ठिकाणी होत आहे, 100 मीटर पहिला इव्हेंट ते घेत आहे. त्यानंतर दुसरा जो इव्हेंट होता आहे तो होता या ठिकाणी 1600 मीटर रनिंग, ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी सिंथेटिक ग्राउंड आहे. तर तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही पळू शकता. बुटावर जर तुम्हाला पळूशी वाटत असेल तर बुटावर पळा, तुम्हाला बिन शूजचं पळायचं असेल तर बिन शूजचं पळा, म्हणजे तुम्हाला जशी जे कम्फर्टेबल वाटते ते तुम्ही या ठिकाणी करा. तर पहिला इव्हेंट या ठिकाणी 100 मीटर घेत आहे आणि 100 मीटरला जवळपास 3-4 पोरं या ठिकाणी सोडत आहे एका टाईमला. तर 3-3 मुलं या ठिकाणी 100 मीटरला या ठिकाणी सोडत आहे. त्यानंतर दुसरा जो इव्हेंट होता आहे तो लगेच होता आहे, म्हणजे 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगला काय आहे की 50-50 मुलं एका टाईमला सोडत आहे. 50 मुलं पहिले सोडते, त्यानंतर आणखीन त्यांच्या मागं 50 मुलं सोडते. म्हणजे सांगायचं एवढंच की 100 मुले या ठिकाणी सोडत आहे एका टाईमला. 50-50ची बॅच, 50-50ची बॅच ते सोडत आहे. तर 2 बॅच अशा एक 1600साठी ते सोडत आहे. आणि त्या ठिकाणी चिप वगैरे आहे, सेन्सर वगैरे त्या ठिकाणी आहे, ठीक आहे. तर जसे तुम्ही या ठिकाणी स्टार्ट झालं तर 1600 मीटर रनिंगला तुम्हाला काय चुकानी करायची आहे की 1600 मीटर रनिंग तुम्ही बाहेरून पळू नका, ग्राउंडच्या अंदरून तुम्ही 1600 मीटर रनिंग धावा. कारण की जर तुम्ही ग्राउंडच्या बाहेरून जर 1600 मीटर रनिंग धावले तर तेवढा टायमिंग तुमचा जास्त येणार आहे, मार्क तुम्हाला कमी पडणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस ट्रॅकच्या अंदरून मारण्याचा प्रयत्न करा. आणि आता भरपूर मुलांचं जे या ठिकाणी म्हणणं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं आहे तर ते मुलं सांगत आहे की आमचा घरी टायमिंग कमी येत आहे पण या ठिकाणी जास्त येत आहे. असे भरपूर मुलांचं म्हणणं आहे की बा 1600 मीटर रनिंगमध्ये कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे. ज्या विद्यार्थ्यांचा टाईम 5.5 मिनटं येत आहे त्यांचा टाईम या ठिकाणी 6.5 मिनिट येत आहे, असं मुलांचं या ठिकाणी म्हणणं. असं ज्या
ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं ते मुलं या ठिकाणी सांगत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ग्राउंड होत आहे. आणि जर पहिला तुमचा इव्हेंट 100 मीटर झाला तर 100 मीटरचे तुम्हाला मार्क ते दाखवते की तुम्हाला एवढे मार्क्स भेटले, ते लिस्टच दाखवते सर्व मुलांची ते लिस्ट दाखवत आहे. 100मध्ये किती मार्क्स भेटले आपल्याला, किती टायमिंग आला. तर पहिला इव्हेंट तुमचा झाल्यावर तुम्हाला मार्क्स दाखवते. त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग झाल्यावर 1600 मीटर रनिंगचे तुम्हाला मार्क दाखवले जात आहे. 1600 मीटर रनिंगला तुमचा किती टायमिंग आला, किती मार्क्स पडले तुम्हाला, हे त्या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर तिसरा इव्हेंट आहे गोळाफेक सर्वात लास्ट या ठिकाणी होत आहे गोळाफेक. ठीक आहे. तर गोळाफेक जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात लास्ट या ठिकाणी होत आहे. अशा प्रकारे जे या ठिकाणी ग्राउंड होत आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेस आहे. पहिला इव्हेंट या ठिकाणी 100 मीटर, दुसरा 1600 मीटर रनिंग आणि तिसरा गोळाफेक, अशी जे अंदरची जे या ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे. आणि CP मुंबई घाटकोपरला जे विद्यार्थी मित्रांनो राहण्याची जे व्यवस्था करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या खाली आहे. ठीक आहे. शहीद स्मारक म्हणून एक कार्यालय, मंगल कार्यालय वगैरे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी मुलांची घाटकोपर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर ज्या ठिकाणी ग्राउंड आहे CP मुंबईचं घाटकोपरचं जे ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे. आणि तिथून तुम्हाला थोडंसं बोगदा आहे एक त्या ठिकाणी, तर त्या बोगद्यामधून तुम्हाला अंदर घुसावं लागणार आहे. आणि इकडे रमाबाई नगर म्हणून आहे, तर तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो राहण्याची व्यवस्था आहे. तर याबद्दल आपण प्रॉपर व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ जाऊन तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड होत आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत. तर तुम्ही या ठिकाणी घाबरू नका, स्वतःमध्ये हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. आणि जो पण तुमचा या ठिकाणी तुमचा टाईम असेल रिपोर्टिंग टाईम, तर त्याच्या अगोदर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या लवकर तुम्ही रांगेमध्ये समोर जाणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे, कोणत्या गावातून पाहत आहे, हे नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा एक कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. तर मी अगोदरसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता की CP मुंबई जे घाटकोपरचं जे ग्राउंड आहे हे कुठे आहे याबद्दल या अगोदर व्हिडिओ टाकला आहे चॅनलवर. तर ज्यांनीसुद्धा बघितला नसेल तो नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त जे शेअर करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे भरती होता आणि एकदम फास्टमध्ये प्रोसेस आहे जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी. मागच्या वर्षी तरी भरपूर मुलांना जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवला जात होतं, पण आता जे खूप म्हणजे फास्टमध्ये त्या ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे एकदम फास्टमध्ये मुलांचे ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर तुम्हाला घाबरायचं नाही, हिंमत ठेवा. ज्या पण विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली असेल तर चांगलं जे आहे ग्राउंड मारा. आणि जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 30च्या वरती मारण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला 30च्या वरती मार्क्स पडले पाहिजे असं जे तुम्ही प्रयत्न करा. 30 ते 34च्या वरती मार्क्स पडले पाहिजे, जेणेकरून आपण ग्राउंडसाठी या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. CP मुंबई पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.